श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी। परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का? आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून। असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल। परंतु केवळ परमेश्वर प्राप्तीसाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय। मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली। त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला। तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही। भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते। रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली। त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवले, परंतु भाऊ म्हणाला, बाळ, तू अजून लहान आहेस। रामदासांची तळमळ शमली नाही। त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला। देवाच्या ध्यासात 12 वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली। परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते। ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे। ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय। रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा, मी देह अर्पण केला आहे, आता याची मला गरज नाही। तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे। एवढे प्रेम, एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे। आपण त्याच्याजवळ 1 पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावले आपल्याजवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही। आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते। या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही। परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे। कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात। खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते। हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही। श्रीराम जय राम जय जय राम। जानवे म्हणजे नेमके काय? जानव्याला पहिल्या तंतूवर ओंकार असतो, दुसऱ्यावर अग्नी, तिसऱ्यावर नवनाग असतो, चौथ्यावर सोम, 5व्यावर पितर, 6व्यावर प्रजापती, 7व्यावर वायू, 8व्यावर सूर्यनारायण, 9व्यावर विश्वदेव। त्याचे 3 तंतूचे पीळ असतात, असे एकूण 9 दोरे असतात। असे 9 सूत्रीचे तंतू 3 पदर म्हणजेच सत्व, रज, तम हे 3 गुण मिळवून 96 अंगुळे दोरा लांब असतो। जानवे 96 बोटे लांब असते असा उल्लेख आहे। यात तुमच्या संमतीने थोडा बदल सुचवितो तो असा: 96 चौंगे, 1 चौंगा 4 अंगुळे। लांबी असलेल्या सुतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते। यात सूत म्हणजे सूक्ष्म तंतू किंवा मुख्य धागा होय। देवातान्यास करताना तंतू हाच शब्द वापरतात। जानवे हे बेंबीपर्यंतच असावे,
कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे. 3 पदरावर 3 वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुळांनी 84 ते 108 पर्यंत असते. त्यांची सरासरी 96 अंगुळे येते. खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारण 32 अंगुळे अशी येते. 3 पदर गृहीत धरून ती 96 अंगुळे अशी व सलग धागा न तोडता पकडला तर 96 चंगे असे माप येते. सविस्तर सांगावयाचे झाले तर तंतू हाच शब्द बरोबर आहे, परंतु आपण काही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो. म्हणजे एका जानव्यात 9 तंतू, 3 तंतूंचा एक पदर. याप्रमाणे एक जानवे 3 पदरी असते. त्यास यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात. प्रत्येक पदरास एक गाठ असते, त्यास ग्रंथी म्हणतात. देवतान्यास करताना 9 अधिक 3 असे 12 मंत्र म्हणतात. नंतर त्याची ब्रह्मगाठ दिलेली असते. ही अद्वैताची गाठ म्हणजे जीव व ब्रह्मा एकच आहे. म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतीक आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे ब्रह्मेव नापर हीच शिकवण देतात. 15 कला, 12 मास, 7 वार, 27 नक्षत्र व प्रकृती, पुरुष, महतत्व, अलंकार, पंचमहाभूते, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व मन. एकूण 25 आणि 4 वेद, 3 काळ, उन्हाळा, हिवाळा व पावसाळा. रजसत्व तम हे 3 गुण मिळवून 96 होतात. म्हणून जानव्याला 96 बोटे लांब दोरा असतो. माऊली ज्ञानोबाराय व जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात. तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नाचा हारू, न फेडितले दिन करू प्रकाश जयचा. शुभम भवतु. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 13. काशीच्या ब्राह्मणांचा भयंकर घोर अपमान झाला. राजाकडे तक्रार करून उपयोग झाला नाही, उलट खाली पाहावे लागले. त्या क्षुद्राची पालखी खांद्यावर वाहावी लागली. ते संतापाने नुसते धुमसत होते. काय करावे काही सुचत नव्हते. शेवटी ब्राह्मणांनी रविदासांची तक्रार काशीच्या नवाबाकडे करायचे ठरवले. रविदासांचा विनम्र स्वभाव, त्यांची निरपेक्ष भक्ती यामुळे काशीत येणारे साधू संत त्यांची स्तुती कौतुक करत होते. याच्या उलट काशीचे ब्राह्मण त्यांची निंदा, नालस्ती, ईर्ष्या करू लागले. काशीत अपप्रचारही करू लागले. आपला अधिकार एका क्षुद्राने वापरावा हे त्यांना सहन होत नव्हते. त्यांना असह्य झाले. शेवटी नवाबाकडे येऊन म्हणाले, खविंद, काशीत अधर्म होऊ लागला आहे. एक क्षुद्र धर्माचे सर्व नियम तोडून देवाची मूर्ती पूजा करू लागला. इतकेच नाही तर लोकांना उपदेश करून दीक्षाही देऊ लागला. त्याच्यामुळे आमचा धर्म भ्रष्ट होत आहे. तरी आपण रविदासांना चांगली समज द्यावी. ब्राह्मणांची तक्रार ऐकून नवाब आश्चर्यचकित झाले. नवाब सर्व धर्माचा सन्मान करणारा पापभिरू सज्जन पुरुष होता. ब्राह्मणांना धीर देत रविदासांना बोलावणे पाठवले. नवाब मुसलमान असल्याने तो मूर्तीपूजेच्या विरोधात होताच, पण हुशार, चतुर होता. नवाबाने मोठ्या शितापीने फिर्यादी आणि आरोपी या दोन्ही पक्षांसमोर एक आगळा वेगळा प्रश्न ठेवला. नवाब म्हणाला, रविदासजी, या ब्राह्मण पंडितांचे म्हणणे आहे की तुम्ही क्षुद्र असताना, मूर्तीपूजेचा अधिकार नसताना देखील तुमच्या घरातील देवघरात मूर्ती ठेवून पूजा अर्चा सत्संग करता. यावर एक उपाय आहे. आपण ब्राह्मणांच्या व तुमच्या मूर्ती गंगेच्या पैलतीरी ठेवू. तुम्ही तुमच्या प्रेमभक्तीच्या शक्तीने त्या मूर्तीला जवळ बोलवा. तसेच ब्राह्मणही करतील. ज्या पक्षाच्या मूर्ती जवळ येतील त्यालाच पूजेचा अधिकार राहील. यावरून हेही सिद्ध होईल की ईश्वराला ब्राह्मण प्रिय आहे की क्षुद्र. सांगा, दोन्ही पक्षांना ही परीक्षा मान्य आहे. दोन्ही पक्ष परीक्षा देण्यास तयार झाले.
नवाबाला वाटले मूर्ती हलूच शकत नाही. दोन्ही पक्षांना खोटे ठरवू. आपल्याला अल्ला साधता येईल. त्यांचे म्हणणे खोटे ठरवून मूर्तीपूजेला सहज विरोध करता येईल. नवाबाच्या आदेशानुसार रविदासांनी मूर्ती चंदनाच्या पाटावर ठेवून गंगेच्या पैलतीरी नेऊन ठेवली. तसाच आदेश त्याने ब्राह्मणांना दिला. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी आपल्या मूर्ती गंगेच्या पैलतीरी नेऊन ठेवल्या. नवाब ब्राह्मणांना म्हणाले, बोलवा तुमच्या मूर्ती. देव तुमचे असतील तर तुमची प्रार्थना स्वीकारून तुमच्याजवळ येतील. मंत्रतंत्राने त्यांना विनवा. ब्राह्मण मंत्रांचे पठण करू लागले, प्रार्थना करू लागले, पण व्यर्थ. मूर्ती जागच्या हलेना. 2 घटका झाल्या तरी व्यर्थ. पंडितांनी आपली शक्ती पणाला लावली, पण मूर्ती जागेवरून हलली नाही. शेवटी हार मानली. नवाब म्हणाला, रविदासजी, बोलवा तुमच्या प्रभूला, जसा आपला आदेश. रविदास पद्मासनात बसले, ध्यान लावले आणि भजनातून देवाचा धावा करू लागले. कपू भरियो जैसे ददीरा कुछ देसू बिदेसू नूज, ऐसे मेरो अनुबिखिया बिमोहिया कुछ ओरा पारू न सूज. हे प्रभू, ज्याप्रमाणे विहिरीतील बेडकाचे विश्व विहिरीच्या परिघात असते, त्याप्रमाणे माझा मनरूपी बेडूक विषय वासनेच्या परिघातील विहिरीत अडकलेला आहे. त्याला ना मृत्यूचे ज्ञान ना मुक्तीचे ज्ञान. हे मोठे मोठे योगी आणि योगियांचा ईश्वर शिवसुद्धा आपली महिमा ओळखू शकत नाही. मी रविदास केवळ भक्तिप्रेमामुळेच आपले गुणगान गात आहे. तेव्हा प्रभू, मला क्षणभर का होईना दर्शन द्या. हुई माही बडेल तुम देखो विघरत है यो काल, द्रुपद सुता को तुमकू खैच लई साबलाज, काच कथिर पतित हमते हो नैनन देखो आज, खल खल कासी लोग बहुत आए देखन भक्ति समाज, विरद तैने कई विरद सभीर कही. रविदास भक्तराज. रविदासांचे भक्तिपूर्ण भजन ऐकून सर्व लोक तल्लीन होऊन गेले आणि तेवढ्यात एक प्रकाशाची तेजपुंज ज्योत प्रकाशमय झाली. त्या रम्य प्रकाश झोतात श्रीकृष्ण मंजूळ बासरी वाजवत असलेली मोहक मूर्ती रविदासांच्या मांडीवर विराजमान झाली. हे दृश्य पाहून विरोधक ब्राह्मण अतिशय खजील झाले. नवाब मुसलमान असूनही रविदासांच्या चरणी लीन झाला. म्हणाला, हे संत रवीजी, आपला विजय झाला. खऱ्या अर्थाने तुम्ही देवाचे भक्त आहात. आपण ब्राह्मण जरी जन्माने पैदा झाला असला तरी जो कर्माने ईश्वर भक्ती करतो तोच ब्राह्मण होईल. तुम्ही ईश्वर रूप आहात, ईश्वर पुत्र आहात. ब्राह्मण वर्ग निष्प्रभ ठरला, खोटा शक्तिहीन ठरला. तुमची महिमा भक्ती थोर आहे. आम्ही तुमची परीक्षा घेतली, माफ करा. आजपासून तुम्ही प्रथम स्थानीचे संत आहात, ज्ञानी समजले जाल. शाही मंदिरात प्रथम पूजेचा मान तुमचा राहील. तुम्ही आजपासून शाही संत. शाही मंदिरातील पुजाऱ्याचे काम तुमच्याकडे राहील. आमच्या विनंतीला मान द्या. रविदासांनी संमती दिली. रविदास महाराज सरळ आपल्या झोपडीतील मंदिरात येऊन मंदिरातील मूर्तीसमोर नतमस्तक झाले. शेवटी या झोपडीतला देव त्यांच्या मदतीला धावून आला होता. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.